तर आपल्याला आज मेल सेंडिंग घ्यायचंय. काय घ्यायचंय? मेल सेंडिंग. त्याआधी थोडीशी आपण एक छोट्या गोष्टीवर डिस्कस करू. जसं की आपली जी वेबसाईट असते ती वेबसाईट कोणतं प्रोटोकॉल यूज करते? प्रोटोकॉल यस नाही माहिती आहे? ठीक, इथे आलो मी. a2zithub.org ही काय झालं आपल्या वेबसाईट A2Z ची URL झाली. जस्ट मेला एंटर केली तर जी काय A2Z ITHub आहे त्यांची वेबसाईट माझ्या पुढे काय झाली ते ओपन झाली. जस्ट मी त्यांच्या URL ला कॉपी करतो. कॉपी केलं, सब लाईन मध्ये आलो, त्या URL ला मी पेस्ट केलं. काय केलं? पेस्ट केलं. तर ती URL काय झाली? A2Z ITHub.org झाले. त्याच्या पुढे काय अटॅच झालं इथे? HTTPS:// मग ह्यालाच म्हणतात प्रोटोकॉल. किंवा आता HTTP म्हणजे काय? हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. समजलंय? म्हणजे आपण जी काय ब्राउझर आहे त्या ब्राउझर मध्ये कोणता प्रोटोकॉल यूज करतो? हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. हा झाला HTTP चा फुल फॉर्म. ह्याने आपण काय करतो? वेबसाईटला रन करतो किंवा वेबसाईटला ब्राउझिंग करतो, असे भरपूर सारे पाहिजे. ओके, हा काय झाला? HTTP ट्रान्सफर प्रोटोकॉल. त्यानंतर यस म्हणजे काय? यस म्हणजे काय? जस्ट मी काय करतो, मला पण माहित नाही, तुम्हाला पण माहित नाही ना. मग आपल्याकडे गुगल आहे, गुगलला आलो आणि मी इथे सर्च करतो HTTP फुल फॉर्म. तर HTTPS चा फुल फॉर्म काय? हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सिक्युअर. यस म्हणजे काय? सिक्युअर. हे कशासाठी आपण हा प्रोटोकॉल यूज करतो? की वेबसाईट सर्चिंग करण्यासाठी, ब्राउझिंग करण्यासाठी किंवा ETC जे काय काम असेल त्यासाठी आपण. ओके, मग त्याच प्रकारे HTTPS हा प्रोटोकॉल आहे की आपल्याला वेबसाईट ब्राउज करण्यासाठी. त्याच प्रकारे अजून एक प्रोटोकॉल आहे, त्या प्रोटोकॉलचा यूज करून आपण काय करणार आहे? मेल पाठवणे. जसं की HTTP हा एक प्रोटोकॉल आहे, त्याच प्रकारे HTTP एक प्रोटोकॉल. जसं की HTTP म्हणजे काय? हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. आणि HTTP म्हणजे मी सांगतो ठीक आहे, HTTP आहे का? ठीक आहे, एकदम मी कन्फर्म क्रॉस चेक करतो. HTTP नाही, सॉरी, SMTP हा एक आहे आपल्याकडे प्रोटोकॉल आहे. आता जसं की HTTP म्हणजे काय? हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. त्याच प्रकारे आपल्याकडे असतो एक सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. समजलंय? जो आपण प्रोटोकॉल यूज करणार आहे मेल पाठवण्यासाठी, कोणता प्रोटोकॉल यूज करणार आहे? सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. जसं की मी ब्राउझरला आलो आणि ब्राउझरला एकदा सर्च करतो सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल म्हणजे काय. इथे एंटर केलं, जस्ट इथे बघा काय आलं इथे? स्टँडर्ड प्रोटोकॉल यूज फॉर सेंडिंग अँड ट्रान्समिटिंग ईमेल्स आले. म्हणजे समजतंय हा जो काय प्रोटोकॉल आहे तो प्रोटोकॉल कशासाठी यूज होतो? की मेल पाठवण्यासाठी यूज होतो. ओके, समजलं कोणता प्रोटोकॉल यूज करणार आहे? ठीक आहे, ठीक आहे, हे तर समजलंय सर्वांना. मग मी काय करतो, जो काय आपला एक फोल्डर आहे A2Z किंवा ऍडव्हान्स नोट.js नावाचा फोल्डर, त्या फोल्डरला मी इथे काय केलं? ओपन केलं. ओपन केल्यानंतर ह्याच्या आतमध्ये एक न्यू फोल्डर क्रिएट करतो. जसं की त्या फोल्डरला नाव देऊ आपण इथे ईमेल. काय दिलं मी नाव इथे? ईमेल. ते ईमेल फोल्डरला मी ओपन करून इथे CMD मध्ये ओपन करतो. कुठे? CMD. तर ब्लॅक स्क्रीन माझ्यासाठी काय झाली इथे? ओपन झाली. आणि ब्लॅक स्क्रीन ओपन झाल्यानंतर मला एक Node.js मला एक इन्व्हायरमेंट क्रिएट करायची. त्यासाठी कमांड काय आहे? npm i express. जशी मी ही कमांड
एंटर करेन तर माझ्या पीसी मध्ये एक फोल्डर आणि 2 फाईल क्रिएट होते. कुठे की जो ईमेल नावाचा फोल्डर बनवलाय त्या फोल्डरच्या आतमध्ये एक फोल्डर आणि 2 फाईल क्रिएट होते. कोणत्या? एक फोल्डर झालाय नोड मॉड्यूल्स नावाचा आणि 2 फाईल झाल्यात पॅकेज डॉट लॉग डॉट जेसन आणि एक पॅकेज डॉट जेसन नावाची फाईल. त्यानंतर मी इथे काय करतो, ह्याच्या आतमध्ये एक फाईल बनवतो. मी काय करतो, इथे एक फाईल बनवतो. त्या फाईलला नाव देतो इंडेक्स डॉट, अरे ठीक आहे, जेएस राहिलं, यस राहिलं फक्त. मी ते एक फाईल बनवली. कोणती फाईल? इंडेक्स डॉट जेएस नावाची. आणि ह्या फाईल मध्ये मी काय करतो, नॉर्मल सिंपल आपला नोड.जेएसचा एक सर्व्हर क्रिएट करतो. मग आपल्याला माहितीये सर्व्हर क्रिएट करण्यासाठी कोणाची गरज घेणार आपण? एक्सप्रेसची. मग एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये एक्सप्रेस. त्यानंतर कॉन्स्ट ऍप इक्वल टू एक्सप्रेस ओपन राऊंड क्लोज राऊंड. त्यानंतर इथे एक बेसिक URL असते. कोणती? ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश मध्ये कोमा दिला. फंक्शन असते एक, फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट असते, सेकंड असते रिस्पॉन्स. आणि इथे मी राईट करतो रिस्पॉन्ड डॉट सेंड. आणि सेंड मध्ये असा मेसेज राईट करू आपण, वेलकम टू SMTP. आणि जो काय आपण हा सर्व्हर बनवलाय त्या सर्व्हरला रन करण्यासाठी एका पोर्ट नंबरची गरज असते. ऍप डॉट काय असते ते? आणि त्याच्यामध्ये 1000 असा एक पोर्ट नंबर. सेव्ह केलं मी ह्याला. CMD मध्ये आलो. आपला जो काही सर्व्हर आहे त्या सर्व्हरला रन करण्याची कमांड आहे इंडेक्स डॉट नॉडिमॉन इंडेक्स डॉट. जशी मी कमांड, काय झालं इथे? यस राहिला की ते ओके. सेव्ह केलं, ब्राउझरला CMD मध्ये आलो, काही प्रॉब्लेम नाही. आणि मी कुठे आलो? ब्राउझरला आलो. आणि ब्राउझरला आल्यानंतर मी इथे सर्च करणार लोकल होस्ट :1000. तर मला इथे वेलकम टू SMTP असा मेसेज शो झालाय. समजलं इथे? ठीक. त्यानंतर मी काय करतो की इथे मेसेज प्रिंट करण्यापेक्षा मी इथे काय करतो, रिस्पॉन्ड डॉट रेंडर करतो. काय करतो इथे मी? रिस्पॉन्ड डॉट रेंडर. रिस्पॉन्ड डॉट रेंडर आपण एक फाईल शो करू होम डॉट EJS नावाची. ओके. आणि जी काय फाईल असणार आहे ती फाईल कुठे असणार आहे आपली? एका व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये होम डॉट EJS. आणि इथे मी राईट करतो आता H1 मध्ये वेलकम टू SMTP. सेव्ह केलं मी, ब्राउझरला आलो, एकदा इथे रिफ्रेश केलं तर मला इथे कॅन नॉट फाइंड मॉड्यूल डॉट EJS. म्हणजे जे काय आपलं मॉड्यूल आहे, जी काय पॅकेज आहे त्या पॅकेजला काय करायला लागणार इथे? इन्स्टॉल. त्यासाठी कमांड npm i एंटर केलं तर जे काय EJS नावाचं पॅकेज आहे त्या पॅकेज इथे काय झालं आता? डाउनलोड. सर्व्हरला रिएक्झिक्यूट केलं, ब्राउझरला आलो, एकदा रिफ्रेश केलं तर वेलकम टू SMTP माझ्यासाठी शो झाले. ठीक आहे. त्यानंतर इथे आलो मी, एक बटन घेतलं आणि बटनला मी सांगतो इथे सेंड ईमेल. आउटपुट पेज ला जस्ट ही काय UI आहे. ओके. तर मला काय करायची माहितीये, जसं मी ह्या सेंड बटनावर क्लिक करेन तर मला एक मेल गेला पाहिजे. काय गेला पाहिजे? मेल गेला. समजलं काय करायचंय? ऑटोमॅटिकली बरं का, काय गेला पाहिजे? मेल गेला पाहिजे. ठीक आहे. व्ह्यूज फोल्डर पेक्षा ठीक आहे, जास्त कॉम्प्लिकेट मध्ये होईल, तुम्ही ते नंतर सांगतो. ओके. जस्ट मी इथे सेंड मेसेज करतो, रिस्पॉन्ड डॉट सेंड. आउटपुट पेज आलो, रिफ्रेश केलं, जस्ट आपलं होम डॉट EJS शो झालं. ओके. तर मला काय करायचं, जस्ट मी हे पेज रिफ्रेश केलं की ऑटोमॅटिकली मला एक मेल गेला पाहिजे. कोणाला? मला नाही, मी ज्याचं सांगेन त्याला मेल गेला पाहिजे. ओके. मग आपल्याला Node.js मध्ये आपल्याला एखादा मेल पाठवायचे असेल
तर एका पॅकेजची गरज असते. कशाची गरज असते? पॅकेजची. जसं की त्या पॅकेजचं नाव आहे. जसं की आपल्याला फॉर्म मधून डेटा घ्यायचा आहे, बॉडी पार्सलची गरज लागते. त्यानंतर मायोस्केल मध्ये डेटा स्टोअर करायचा आहे, त्यासाठी मायोस्केल 2 ची गरज असते. त्यानंतर EJS फाईल शो करायची, EJS नावाच्या पॅकेजची गरज असते. त्याच प्रकारे आपल्याला मेल पाठवायची असेल तर Node.js मध्ये एक पॅकेज आहे नोड मेलर नावाचं. काय नावाचं पॅकेज आहे? नोड मेलर. जसं की मी कुठे आलो, गुगलला मी सर्च केलं. काय सर्च केलं माहितीये की इथे मी सर्च करतो नोड मेलर .com. काय केलं इथे मी सर्च? नोड मेलर .com असं मी सर्च केलं. तर इथे बघा मी कोणत्या वेबसाईटला आलो? एक नोड मेलरच्या वेबसाईटला आलो. आणि वेबसाईटला आल्यानंतर इथे बघा नोड मेलर सेंड मेल्स फॉर Node.js इजी ओके. नोड मेलर इज मोस्ट पॉवरफुल ईमेल सेंडिंग लायब्ररी फॉर Node.js. इट मेक सेंडिंग ईमेल्स असं काहीतरी आपल्याला इथे दिलं. म्हणजे Node.js मध्ये मेल पाठवायचे असेल तर आपल्याला कोणत्या पॅकेजची गरज आहे किंवा कोणत्या लायब्ररीची गरज आहे? नोड मेलरची. जस्ट मी गुगलला सर्च केलं nodemailer.com. तर मी हे वेबसाईटला आलो. वेबसाईटला आल्यानंतर इथे बघा नोड मेलर बद्दल काहीतरी इन्फॉर्मेशन दिली आणि इथे सांगितलंय npm इन्स्टॉल नोड मेलर. आपल्याला माहिती आहे इथे काय होतंय, जे काही नोड मेलर नावाचं पॅकेज आहे ते पॅकेज काय होतं इथे इन्स्टॉल होते. करायची मग जस्ट हे कमांडला मी कॉपी केलं, CMD मध्ये आलो, Ctrl+C केलं, सर्व्हरला मी काय केलं स्टॉप केलं. स्क्रीनला एकदा क्लिअर करतो आणि कमांड टाकतो npm इन्स्टॉल नोड मेलर. जशी मी कमांड टाकली आणि एंटर बटनावर क्लिक केलं तर माझ्यासाठी काहीतरी 25 पॅकेज काय झाले तिथे इन्स्टॉल झाले. ओके. आणि आपला जो काय सर्व्हर आहे त्या सर्व्हरला मी इथे करतो रिएक्ट. परत त्या वेबसाईटला आलो. इथे वे नोड मेलर काहीतरी इन्फॉर्मेशन दिली. इथे क्विक स्टार्ट, क्रिएट, ट्रान्सफर वगैरे वगैरे इथे काहीतरी आपल्याला भरपूर सारी इन्फॉर्मेशन. ओके. इथे वाचू शकतात तुम्ही, वाचून तुम्हाला समजेल. नाही समजलं काही प्रॉब्लेम नाही. जस्ट मी काय करतो इथे SMTP ट्रान्सफर प्रोटोकॉल ह्याच्यावर क्लिक केले. ठीक आहे. एकदा बॅक जातो मी, तुम्हाला पण समजेल. जस्ट बघायची तुम्ही एकदा, नंतर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार. जस्ट इथे बघा ह्या वेबसाईटला आल्यानंतर इथे कमांड दिली नोड मेलरला इन्स्टॉल करण्याची. इथून कमांड कॉपी करायची, CMD मध्ये टाकायची. जी काही नोड मेलर नावाचं पॅकेज आहे ते पॅकेज काय होईल इथे इन्स्टॉल झालं. इथे इन्स्टॉल. त्यानंतर इथे बघा तुम्हाला ऑप्शन दिसतात, मेसेज कॉन्फिगरेशन, त्यानंतर SMTP ट्रान्सफर प्रोटोकॉल. जस्ट ह्या बटनावर तुम्हाला क्लिक करायची. जसं तुम्ही ह्या बटनावर क्लिक करता तर तुमच्या पुढे ह्या प्रकारे पेज ओपन. त्याच्या आतमध्ये अजून इथे बघा काय दिसतंय तुम्हाला SMTP ह्याच्यावर क्लिक करा. जसं तुम्ही ह्याच्यावर क्लिक करता आणि थोडस स्क्रोल करता तर तुम्हाला इथे दिसेल कम्प्लीट एक्झाम्पल आहे. इथे जस्ट तो कोड कॉपी करायचा. काय करायचं इथे कोड कॉपी करायचा. कॉपी केला आणि आपल्या कोड मध्ये यायचा. जिथे स्लॅशची URL बनवली त्या स्लॅशच्या URL च्या आतमध्ये मी तो कोड काय करतो इथे कॉपी पेस्ट केलं. काय केलं मी फक्त कॉपी अँड पेस्ट केलं. त्यानंतर जे काही एक्स्ट्रा लिहिलंय, जसं की आपल्याला माहिती आहे कॉन्स्ट नोड मॉड्यूल रिक्वायर्ड टू नोड मेलर, हे त्यांनी काय केलंय, जे पॅकेज आपण मगाशी इन्स्टॉल केलं होतं त्याला काय केलं इथे रिक्वायर्ड केलं. ही लाईन मी कॉपी करतो आणि कुठे टाकतो वरती टाकतो. ओके. त्यानंतर जे काही एक्स्ट्रा लाईन राईट केल्या त्या फक्त मी इथे रिमूव्ह करतो. त्यानंतर बाकीचे आपण राहून देऊ. जस्ट जे त्यांनी एक्स्ट्रा राईट केले ते फक्त मी इथून रिमूव्ह करतो. ठीक आहे. जे कमेंट होतं ते कमेंट फक्त मी काय केलं आता रिमूव्ह केले. आणि आपल्या पुढे एवढाच कोड झालाय. आला इथे कोड जो आपण कॉपी पेस्ट केला होता तो कोड तुम्हाला दिसतोय सर्वांना आता. ठीक आहे. इथे काय केले, जे आपण पॅकेज इन्स्टॉल केलं होतं त्याला फक्त इथे काय केलंय रिक्वायर्ड केलं. ओके. त्यानंतर
ओके, काहीतरी मला असं वाटतंय. 2 मिनिट फक्त. सेंड मेल ट्रू वगैरे वगैरे आपल्याला भरपूर दिले इथे. ठीक आहे. ओके, क्विक एक्झाम्पल. ओके, ठीक आहे. जो आपण हा कोड घेतलाय हा नाही कोड घ्यायचा. ओके, त्या वेबसाईटला मी तुम्हाला URL शेअर करेन. ठीक आहे. आता इथे आपल्याला 3 ऑप्शन दिसतात. 3 ऑप्शन मध्ये काय, नोड मेलर, मेसेज कॉन्फिगरेशन आणि SMTP ट्रान्सफर प्रोटोकॉल. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे सब ऑप्शन दिसतात तिथे सब ऑप्शन. आणि सब ऑप्शन मध्ये आपल्याला कोणत्या ह्याच्यावर क्लिक करायची, ह्याच्यावर क्लिक केलं पुल्ड SMTP कनेक्शन. जसं आपण ह्याच्यावर क्लिक करतो तर आपल्याला एक एक्झाम्पल भेटले, क्विक एक्झाम्पल भेटलंय. म्हणजे आपल्याला हे एक्झाम्पल भेटले ना, त्या एक्झाम्पलला फक्त काय करायचे, इथून कॉपी करायची. ही तुम्हाला URL मी व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करतो. मी जस्ट तिकडनं कोड कॉपी केला होता, तो कोड मी इथे काय केला, पेस्ट केला. एकदा आपण कोड समजून घेऊ. इथे काय केलं, जे पॅकेज आपण इन्स्टॉल केलं होतं त्याला काय केलं, इथे रिक्वायर केले. जस्ट मी ह्याला काय टाकतो, वरती टाकतो. ठीक आहे. त्यानंतर जे कमेंट लाईन केल्या त्या कमेंट लाईन फक्त मी इथून काय करतो, रिमूव्ह करतो. त्यानंतर ह्या पण लाईनची गरज नाही, जस्ट त्याला पण आपण इथून रिमूव्ह करून टाकू. ओके. आता त्यानंतर जे काय हे मॅक्स कनेक्शन फाईल 2 लाईन आहेत, त्या दोन्ही लाईन काय करायची, इथून रिमूव्ह करायची. केल्या. जो काय कोड लागत नव्हता तो कोड फक्त मी काय केला, इथे रिमूव्ह केला. आणि रिमूव्ह केल्यानंतर ह्या प्रकारे आपल्या पुढे काहीतरी कोड राहील एवढं शेवट. ओके. आता फर्स्ट लाईन आपण समजून घेऊ. इथे काहीतरी त्यांनी फंक्शन बनवलंय आणि त्या फंक्शनच्या आतमध्ये असं काहीतरी होस्ट वगैरे राईट केलं आहे. ओके. त्यानंतर पोर्ट आहे, सोर्स दिलाय, पोल दिलाय, ऑथ दिलाय, त्यानंतर फ्रॉम टू सब्जेक्ट टेक्स्ट असं काहीतरी दिलंय. आता जो काय आपला होस्ट आहे तो आपण होस्ट कोणता यूज करतो, अरे ठीक आहे. आता तुम्ही डेटाबेस कडे गेला आहे ना. जसं की सर आम्हाला माहितीये की डेटाबेस कनेक्ट करण्यासाठी ह्या प्रकारे आपण नोडमेलर डॉट क्रिएट कनेक्शन किंवा काहीतरी तुम्ही असं करता. त्याच प्रकारे आपल्याला ईमेलशी कनेक्ट करण्यासाठी हे ऑथेंटिकेशन असतं. ओके. मग इथे बघा, नोड मेलर क्रिएट ट्रान्सफर प्रोटोकॉल आणि त्याच्या आतमध्ये होस्ट दिलाय. जसं की आपण डेटाबेस कनेक्ट करण्यासाठी तिथे होस्ट कोणता यूज करतो, लोकल होस्ट. तर इथे कोणता होस्ट आहे माहितीये, SMTP.gmail.com. कोणता होस्ट आहे, gmail.com. मग मी इथे राईट करतो, SMTP.email.com. हा काय आपला होस्ट आहे. त्यानंतर काय आहे इथे, पोर्ट नंबर. आता हा पोर्ट नंबर कुठून घ्यायचा, जसं की गुगलला आलो मी आणि गुगलला मी इथे सर्च करतो SMTP पोर्ट. काय सर्च केलं मी इथे, SMTP पोर्ट. तर SMTP चा पोर्ट कोणता आहे, 587. हा कॉपी केला आणि कुठे टाकणार मी, SMTP आपण प्रोटोकॉल यूज करतो त्यामुळे आपण SMTP चा पोर्ट नंबर इथे राईट केला. त्यानंतर जो काय हा सोर्स दिलाय, हे सोर्सची अनेबल टू प्लगिंग, ठीक आहे, कनेक्शन प्लग, त्याला काही करू नका. फक्त जो काय पोल आहे त्या पोलला काय करा, इथे जो काय हा सोर्स दिलाय त्या सोर्सला ट्रूच आहे, फक्त तिथे काय करा तुम्ही, फॉल्स राईट. ओके. आता जास्त देणार नाही ना, एकदा ट्राय केल्यानंतर आहे. ओके. झालं आपलं एवढे पोर्ट नंबर, सोर्स वगैरे सगळं झालं इथे. त्यानंतर ऑथ. आता ऑथ मध्ये काय टाकायची, तर ऑथ मध्ये काय विचारलंय बघा इथे. ऑथ मध्ये काय असतं माहितीये, युजर, इथे युजर नेम असतो. काय असतो इथे, आणि इथे असतो आपला पासवर्ड. जस्ट मी ह्याला रिमूव्ह करतो, त्याच्या आतमध्ये जो काही कोड राईट केलाय तो. इथे काय असणार आहे, वरती आपल्या युजरच्या पुढे युजर दिलं नाही, तर युजरच्या पुढे काय टाकायचा, युजर, आणि पासच्या पुढे पास. मग युजर काय असणार आहे माहितीये,
की ज्यावरून तुम्हाला मेल पाठवायचा आहे. जसं की मी आता कोण मेल पाठवणार आहे, मी पाठवणार आहे, त्यामुळे मी काय करतो, माझा मेल पाठवतो. माझा मेल आहे दत्ता पादरे 357@gmail. बरोबर आहे का, चुकलं वाटतंय ना? मेल डबल कोड मध्ये राईट कर. ठीक आहे, माझा मेल आहे दत्ता 357@gmail.com. हा काय केला, माझा युजर नेम राईट केला, म्हणजे आपला मेल असतो युजर नेम. आता हा पासवर्ड माहितीये का तुम्हाला, मेलचा पासवर्ड इथे मेलचा नाही टाकायचा बरं का, इथं मेलचा पासवर्ड नसतो. आता हा पासवर्ड कुठून आणायचा मेलचा, जो मेल आपण हा राईट केलाय ना इथे, तो मेल ओपन करायचा. जसं की मी मेल कोणता राईट केलाय बघा आता, दत्ता पादरे 357@gmail.com. त्याच मेलला आलो आणि त्या मेलला आल्यानंतर मी इथे सर्च करतो गुगल अकाउंट. काय सर्च करतो मी इथे, गुगल अकाउंट. जसं मी इथे सर्च काय केलं, गुगल अकाउंट. गुगल अकाउंट सर्च केलं तर इथे बघा, इथे मला दिसतंय साइन इन. जसं मी ह्याच्यावर साइन इन वर क्लिक करणार, तुम्हाला तिथे साइन इन वगैरे विचारीन, नाहीतर तुम्ही डायरेक्टली ह्या पेजला रिडायरेक्ट होता. आणि ह्या पेजला आल्यानंतर काय करायची माहितीये, इथे ऑप्शन दिसतात तुम्हाला. तुम्हाला इथे होम ऑप्शन दिसतंय, त्यानंतर गुगल AI प्रो प्लॅन दिसतंय, त्यानंतर पेमेंट अँड सबस्क्रिप्शन दिसतंय, आणि त्याच्या खाली पर्सनल इन्फॉर्मेशन दिसतंय, आणि त्यानंतर इथे सिक्युरिटी अँड साइन दिसतंय इथे. मग जे काही सिक्युरिटी अँड साइन इन नावाचं बटन आहे, त्या बटनावर क्लिक करायचे. केलं इथे, आणि वरती आता एक सर्च बार ओपन झालाय, आणि तिथे सर्च करायची फक्त ऍप पासवर्ड. काय सर्च करायची, ऍप पासवर्ड. आलं इथे ऍप पासवर्ड, आलंय ना इथे ऍप पासवर्ड आलंय. जस्ट त्याच्यावर क्लिक करा. जसं तुम्ही त्या ऍप पासवर्ड क्लिक करता तर तिथे तुम्हाला व्हेरिफिकेशन मागेल. तिथे तुमचं जे काय व्हेरिफिकेशन आहे ते व्हेरिफिकेशन तुम्हाला कम्प्लीट करायला लागेल. डबल एकदा सांगू, काय करायचं, जिथे तुम्ही हा युजर ईमेल राईट केलाय तोच मेल काय करायचा, इथे ओपन करायचा. केला मी तोच मेल ओपन, आणि तिथे सर्च काय करणार मी इथे, गुगल अकाउंट. काय सर्च करणार इथे, गुगल अकाउंट. जसं गुगल अकाउंट सर्च केलं तर इथे साइन इन दिसेल, साइन इन वर क्लिक करा. साइन इन वर क्लिक केल्यानंतर काय करायचं, फर्स्ट लक्ष द्या, ओके, इथे कन्फ्युज होता. फर्स्ट पर्सनल इन्फॉर्मेशन वर क्लिक करा. कुठे, पर्सनल इन्फॉर्मेशन. कुठे, पर्सनल इन्फॉर्मेशन. आणि पर्सनल इन्फॉर्मेशन वर क्लिक केल्यानंतर 2 मिनिट. ओके ओके ओके, ठीक. इथे काय करा, तुम्ही सिक्युरिटी अँड साइन इन बटनावर क्लिक केलं तर तुमच्या पुढे असं काहीतरी सिक्युरिटी अँड साइन इन नावाचं बटन दिसेल. ओके, जस्ट आता मी रिपीट काय सांगतो माहितीये का, आपल्याला मागाशी जी प्रोसेस सांगितली होती त्याच प्रोसेस फॉलो करायची, बट तुम्ही पहिल्यांदा तिथे जाता, त्यामुळे तुम्हाला तिथं अडचण येणार आहे. ती अडचण तुम्हाला सांगते. सिक्युरिटी अँड साइन इन बटनावर क्लिक केलं तर तुम्ही ह्या पेजला येतात. आलात ह्या पेजला, आणि थोडंसं स्क्रोल करायचे. काय करायचं, थोडंसं स्क्रोल करायची, आणि इथे मला 2 स्टेप व्हेरिफिकेशन दिसते. काय दिसतंय इथे, जसं ह्याच्यावर क्लिक करता तर तुम्हाला तिथे विचारलं जाईल, तू 2 स्टेप व्हेरिफिकेशन करायला लागेल. काय करायला लागेल, आणि तिथे तुम्ही 2 स्टेप व्हेरिफिकेशन इथून काय करायचं, ऑन करायचे. काय करायचे ते, ऑन करायचे. जसं तुम्ही हे 2 स्टेप व्हेरिफिकेशन ऑन करता तरच तुम्हाला तो ऍप पासवर्डचा काय दिसेल, ऑप्शन दिसेल. समजलंय, माझं ऑलरेडी ऑन आहे. तिथे तुम्ही काय करायचंय, 2 स्टेप व्हेरिफिकेशनला काय करायचं, इथून ऑन करायचं. ठीक आहे, त्यानंतर 2 स्टेप व्हेरिफिकेशन ऑन केलं तर इथे वरती सर्च बार दिसेल, आणि तिथे सर्च करा ऍप पासवर्ड. आधी 2 स्टेप व्हेरिफिकेशनला काय करायचं, ऑन करायचं. ऑन केल्यानंतर तिथे ऍप पासवर्ड वर क्लिक करायचं. जसं तुम्ही ऍप पासवर्ड वर क्लिक करता तो तुमच्या पुढे एक असा इनपुट बॉक्स दिसेल, आलाय, आणि तिथे तुमच्या ऍप्लिकेशनचं नाव टाकायचं. जसं की मी ऍप्लिकेशनचं नाव टाकतो डेमो, आणि इथे क्रिएट बटनावर
जसं तुम्ही क्रिएट बटनावर क्लिक करता तर इथे यू ऍप पासवर्ड फॉर युअर डिव्हाइस आलं. इथे जो काय हा पासवर्ड देईन, जो काय टेक्स्ट देईन, तो कॉपी करायचा आणि आपल्या कोड मध्ये येऊन त्या पासवर्डच्या पुढे भेटला पासवर्ड. ओके, भेटला. इथवर तो ऑथेंटिकेशन तुमचं सगळं त्यानंतर खाली जाऊ. फ्रॉम. फ्रॉम म्हणजे काय? कोण पाठवतंय मेल? कोण पाठवतंय? की मी पाठवतोय. म्हणजे मी कोण? जस्ट मी इथे नाव टाकतो A to Z IT हब पाठवतोय. कोण पाठवतोय? A to Z IT हब. आणि A to Z IT हबचा मी इथे काय करतो? मेल राईट करतो. काय करतो इथे? जसं की A to Z IT हब @gmail.com. ठीक आहे. जो पाठवतोय त्याचा मेल राईट करायचा बरं का. आता कोण पाठवतोय? मी पाठवतोय, म्हणून मी माझ्या कंपनीचं नाव राईट करतो. जसं की माझं नाव राईट करतो. आणि मेल कोण पाठवतोय? मी पाठवतो, म्हणून इथे माझा मेल टाईप करणार. दत्ता केला माझा मेल. त्यानंतर इथे काय? टू. टू म्हणजे काय? कोणाला पाठवायची. मग कोणाला पाठवायची आपल्याला? ठीक आहे, माझ्याकडे एक दुसरा मेल आहे, त्या मेलवर मी पाठवतो. ओके, चालेल ना. हा कोणता आहे? 357चा आहे. ओके, माझ्याकडे अजून एक मेल आहे, त्या मेलला तुम्हाला मी पाठवून दाखवतो. जसं की माझ्याकडे A to Z HR चा पण हे आहे, पण जस्ट ठीक आहे. I2 सोल्युशनचा माझ्याकडे एक मेल आहे. ठीक आहे, तो मेल मी काय करतो? जस्ट इथून कॉपी करतो. अरे कॉपी पण आहे ना. ओके, जस्ट मी इथे मेलला सर्च करतो, ईमेल. आणि तो मेल मी इथून कॉपी करतो. म्हणजे मला ह्या IT सोल्युशन जो काही मेल आहे त्या मेलला मला काय करायचं? ईमेल पाठवायचा. मग टू मध्ये मी तो मेल राईट केला. कोणता मेल? टू मध्ये. आणि सब्जेक्ट मध्ये मी राईट काय करतो माहितीये? मी सब्जेक्ट मध्ये राईट करतो आय एम ट्राय मेल सेंडिंग. ओके, कशामध्ये? सब्जेक्ट मध्ये. आणि टेक्स्ट मध्ये मी राईट करतो आय एम दत्ता फ्रॉम A to Z IT हबवर. केला मेल असा मी टाईप काहीतरी. ओके, आता हे फंक्शन कधी रन होणार माहिती आहे आपल्याला? की जेव्हा मी आउटपुट पेजला जाईल. ठीक आहे, अरे इथे सर्व्हर काहीतरी दाखवत आहे. ओके, आपण फंक्शनच्या आतमध्ये अवेट यूज केलंय, म्हणजे इथे वरती काय यूज करायला लागणार आहे? जस्ट मी असिंग राईट. झाला प्रॉब्लेम सॉल्व. ठीक आहे, झाला. जसं मी ब्राउझरला आलो, कुठे माझं ब्राउझर? कुठे कुठे कुठे? इथे. जसं मी ब्राउझरला आलो आणि त्या URL ला एकदा मी रिफ्रेश केलं. जसं मी इथे रिफ्रेश केलं तर ऑटोमॅटिकली माझा मेल काय म्हणतो इथे? SMTP ईमेल झाले का? एक प्रॉब्लेम आला. ओके, आय थिंक चेक करतो. जीमेल राईट. ओके ना. CMD मध्ये आलो. आहे का काही प्रॉब्लेम? आउटपुट पेजला आलो, एकदा इथे मी रिफ्रेश केलं. ठीक आहे ना, थोडस वेट करू. आलं इथे home.js. आणि जसं मी हे पेज रिफ्रेश केलं तर ऑटोमॅटिकली जो माझा दुसरा ईमेल होता त्याच्यावर एक मेल आलाय. आला इथे कुणाचा? दत्ता पादरेचा. आय एम ट्राय ईमेल सेंडिंग. आणि आतमध्ये काय आले? आय एम दत्ता फ्रॉम A to Z IT. गेला मेल, संपला. जस्ट लय जणांना ऑनलाईन मेंबर सगळ्यांनी आपापले मेल एकदा मला मेसेज बॉक्स मध्ये टाईप करा बरं. ऑनलाईन मेंबर सर्वांनी आपापले मेल मला मेसेज बॉक्स मध्ये राईट करा. ओके, यशने टाईप केलाय. ठीक आहे, जस्ट इकडे बघा. ओके, कॉपी केला मी आणि कॉपी केल्यानंतर कोड मध्ये आलो आणि कोड मध्ये आल्यानंतर टू मध्ये मी काय करतो? इथे टू मध्ये कुणाचा मेल टाकला? यशचा टाकला.
कोणाचा टाकला? यशचा. अजून कुणी पाठवलाय? अरे दमान, ओके, अनिकेत. अनिकेतचा मेल मी कॉपी केला, कोड मध्ये आलो आणि कोमा दिला. काय दिला? आणि अनिकेतचा मेल मी इथे काय केला? अजून आलो, कुणाचा पाठवायचा होता? गायत्रीचा. गायत्रीचा मेल मी कॉपी केला, तिथे आलो, एक कोमा दिला, ऍड केला. अजून कुणाचा मेल आहे? अरे दमानी, ओके ओके, टाका. पूजाचा मेल कॉपी केला मी, कोड मध्ये आलो, कोमा दिला, पेस्ट केला. त्यानंतर अजून कोड मध्ये आलो, संदीपचा एक, ओके, कॉपी केला मी, कॉपी केल्यानंतर इथे आलो, कोमा दिला, पेस्ट केला. अरे ठीक आहे, भरपूर लाईनीत जायला लागलाय, त्यासाठी मी टिल्ड घेतो आहे ना, म्हणजे मी नेक्स्ट लाईन मध्ये करतो. ओके, पुढे मेल. आता आपण कोणाचा घेतला मेल? संदीपचा घेतला, ठीक आहे. त्यानंतर त्रिवेणीचा. ओके, सगळ्यांचा मेल मी कॉपी करतो, इथे कोमा देऊन मी काय केला? सेपरेट केला. त्यानंतर अजून कुणाचा मेल घ्यायचा? सिद्धार्थ. कॉपी केला, सगळ्यांनी करावं असं राईट नाही बरं का, ठीक आहे. त्यानंतर आकांक्षाचा पण मेल मी कॉपी केला, इथे आलो, कोमा देऊन मी काय केलं? सेपरेट केलं. अजून एक कोमा दिला, इथे आलो. आणि आता मी कोणाचा घेतो? कॉपी केला मेल, इकडे आलो आणि इथे मी मेल काय केला? पेस्ट केला. ओके, जसं मी आउटपुट पेजला जाणार आणि एकदा रिफ्रेश करणार, जेवढे हे मेल आहेत सगळ्यांना काय जाणार? एक मेल जाणार. आणि त्या मेल मध्ये काय जाणार माहितीये? सब्जेक्ट काय जाणार आपला? आय एम ट्राईंग ईमेल सेंडिंग. आणि टेक्स्ट काय जाणार? आय एम दत्ता फ्रॉम ए टू झेड IT. बघायचं एकदा, जसं मी आउटपुट पेजला आलो आणि एकदा इथे मी रिफ्रेश केलं, काय केलं मी? ते जस्ट रिफ्रेश केलं. तर ऑनलाईन मेंबर सर्वांना माझा मेल आलाय का चेक करा बरं एकदा. ऑनलाईन मेंबर, माझा मेल आलाही की नाही एकदा चेक करा. आणि कितला आलाय? अजून अरे कोणाला आलाय? यशला पण आलाय, पक्का? संदीप, गायत्री, सार्थक आलाय, त्रिवेणीला पण आला, काजलला पण आला. मी काहीच नाही केलं, मी फक्त पेज रिफ्रेश केलं आणि ऑटोमॅटिकली जेवढे काही मेल होते सगळ्यांना मेल काय गेला? एकाच टाइम मध्ये गेला. समजतं पंडा? गेला ना मेल सगळ्यात. ओके, समजले मल्टिपल मेल कसे टाईप करायचे? अजून की जिथे हा, बघा आता, जिथे तुम्ही हा टेक्स्ट राईट केलाय ना, त्या टेक्स्टच्या जागी तिथे काय राईट करा माहितीये? HTML कोलन आणि ते टिल्ट घ्या आणि त्या टिल्ट मध्ये काय करा? थोडासा HTML CSS टाईप करा. जसं की मी काय करतो आता, मी टाईप करत बसत नाही, जस्ट मी चॅट जीपीटी कडून घेतो एक, क्रिएट फॉर्म इन HTML अँड CSS. जस्ट मला HTML आणि CSS मध्ये थोडासा कोड पाहिजे. जस्ट मी काय केला? चॅट जीपीटीला सांगितला आणि तो कोड मी कॉपी अँड पेस्ट करणार आहे. ओके, हा कोड मी कॉपी केला, कॉपी केल्यानंतर कोड मध्ये आलो आणि इथे फक्त HTML टेक्स्टच्या नंतर एक कोमा दिला आणि तिथे टाईप काय केलं मी? HTML. आणि इथे टिल्ड घेतलाय. काय घेतलाय? आणि त्या टिल्डच्या आतमध्ये जो कोड कॉपी केला होता तो कोड मी काय केला? इथे पेस्ट केला. आणि आता हा मेल कोणाचा आहे? 2 मध्ये मेल कोणाचा आहे? यशचा आहे का? पुढे आता यशला तुम्हाला दाखवायचं म्हणजे माझा एक सेकंड मेल मी टाईप करतो इथे. ओके, जसे की माझा सेकंड मेल हा आहे, हा मी काय केला? सेव्ह केला, ब्राउझरला आलो आणि ब्राउझरला आल्यानंतर जस्ट मी एकदा रिफ्रेश केलं. काय केलं मी? ते रिफ्रेश केलं. थोडस वेट करू, आता थोडस टाइम लागतोय. झालं, रिफ्रेश झालं आणि मी माझा सेकंड मेल ओपन करतो की त्या सेकंड मेलवर काही मेल आलाय का नाही चेक करतो.
जस्ट एकदा रिफ्रेश, हा मेल मी रिफ्रेश केला, आला इथे मेल मला, नाही आला. अरे काय झालं बरं, मेल बरोबर टाकलाय ना मी, कॉपी केला मी, डबल एकदा तुम्हाला दाखवतो लास्ट. जस्ट आउटपुट पेज कोड मध्ये आलो, कोड मध्ये मी एकदा 2 मध्ये माझा मेल टाकतो, हा टाकला, कॉपी अँड पेस्ट. आणि त्यानंतर मी काय करतो, हा HTML टेक्स्टला रिमूव्ह करतो 2 मिनिट. ओके, आणि आता सेव्ह करून ब्राउझरला आलो, एकदा मी पेज रिफ्रेश केलं, इथे पेज रिफ्रेश केल्यानंतर ऑटोमॅटिकली माझा मेल कुणाला जाईल, 2 मध्ये जो मेल आहे त्या मेलवाल्याला माझा ईमेल जाईल. झालं रिफ्रेश. सेकंड मेलला आलो, एकदा मी इथे रिफ्रेश करतो, नाही आला. अरे का नाही आला, एकदा मला क्रॉस चेक करायला लागेल. ओके ना, सेव्ह केलं मी, इथे आलो, एकदा डबल रिफ्रेश करतो. ठीक आहे, एकदा आपला जो पहिला मेल होता तो जातोय का नाही चेक करू. आउटपुट पेजला आलो, ह्या मेलला आलो, आणि इथे मेल नाही आला. ठीक आहे, आय थिंक असं वाटतंय मला पासवर्ड वगैरे मी चेंज केला असेल. 2 मिनिट. ओके, एक नवीन ऍप्लिकेशन बनवतो मी, जसं की डेमो नाही, डेमो क्रिएट बटन केलं, पासवर्ड क्रिएट झाला, कॉपी केला, कोड मध्ये आलो, कोड मध्ये आल्यानंतर जस्ट मी तो पासवर्ड इथे काय केला, रिप्लेस केला, आणि रिप्लेस केल्यानंतर एकदम मी क्रॉस चेक करतो. अरे इथं मेल मध्ये ज्याला मेल पाठवायचा त्याचा मेल असतो आहे ना, जसं की माझा मेल, यशच्या जागी माझा मेल टाकला. ओके, आउटपुट पेजला आलो, आणि एकदा मी पेजला रिफ्रेश करतो. अरे हा वाला आहे ना, रिफ्रेश केला, जसं मी इथे रिफ्रेश केलं तर ऑटोमॅटिकली मला एक मेल त्या मेलवर जायला पाहिजे. लोड होतंय, होऊन देऊ आपण. कम्प्लीट झालं, ह्या मेलला आलो तर मला एक मेल आला इथे मेल. ठीक आहे, आता मी काय करणार, जिथे आपण हा टेक्स्ट राईट केला होता, टेक्स्टच्या खाली मी इथे करतो एक HTML, आणि HTML मध्ये टिल्ट घेऊन त्यामध्ये जो मी ChatGPT कडून कोड घेतला होता तो कोड मी इथे काय करतो, पेस्ट करतो. जसं की कोड इथे आहे, हा कोड पेस्ट केला मी, झाला नाही, पेस्ट करतो, तो कोड पेस्ट केला, एकदा सेव्ह करतो, आउटपुट पेजला आलो, जस्ट एकदा रिफ्रेश केलं, रिफ्रेश झाल्यानंतर त्या मेलला आलो मी, आणि मेल आलाय का एकदा चेक करतो, क्रॉस. अरे मेल येत नाही आहे ना. ठीक आहे, आय थिंक माझा सिंटॅक्स थोडं खालीवर होत असेल, चेक करतो मी एकदा फक्त. ठीक आहे, HTML कोलन डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट ID टेक्स्ट, आय थिंक टेक्स्ट खाली असेल, HTML वरती आहे ना, असंच आहे का पक्का, टेक्स्टच काढून टाकायची का. सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं तर आता होईल. जेव्हा आपण HTML टाकतो तेव्हा टेक्स्ट टाकायची गरज नाही, काढून टाकायचं. ओके, तसं आहे का. पेजला आलो मी, एकदा रिफ्रेश करतो, झालं इथे. आणि इथे झाल्यानंतर मी ह्या वेबसाईटला आलो, एकदा रिफ्रेश केल्यानंतर मला एक मेल नाही आला. कोमाई का त्यामध्ये, तसं काही नसतं सौरभ, नाही लागणार, जस्ट तू बोलतो म्हणून आपण ट्राय करू. लागतोच का, कॉमेंट आपली CSS वेगळी होते ना, नाही आला. ठीक आहे, तुम्ही ट्राय करा, आय थिंक माझ्यामध्ये काय प्रॉब्लेम असेल, तुम्ही ट्राय करा. ओके, ठीक आहे, सौरभनी केला एक शेअर. ठीक आहे, सौरभचा आलाय मला मेल, आलाय सगळी. तसं आपण मेल पाठवला तर काय होतंय, मेल मध्ये अख्खी डिझाईन जाते, जसे की मला वाटते सौरभने अख्खी वेबसाईटच पाठवली.
फर्स्ट पेज आहे का? ओके, समजलं काय होतं HTML मध्ये. ऑनलाईन